आज अत्यंत आनंदाची गोष्ट आहे। मेट्रो 3 जी देशातली सर्वात लांब सिंगल अंडरग्राउंड मेट्रो लाईन आहे, तिचा टप्पा 2A हा आपण सुरू करतो आहोत। आपल्याला कल्पना आहे की कफ परेड पासनं आरे सिप्स पर्यंत एकूण 33 किलोमीटरची याची लांबी आहे। या लांबीपैकी मागच्या काळामध्ये जवळपास 13 किलोमीटरची लांबी आपण सुरू केली होती आणि आज 9 किलोमीटरची लांबी त्याची आपण सुरू करतो आहोत आणि बीकेसी पासनं तर आचार्य अत्रे चौकापर्यंत 9 किलोमीटरचा मेट्रो 3चा पल्ला आज जनतेकरता लोकांकरता खुला होतोय। उद्या सकाळपासून याचे ऑपरेशन्स हे नियमित सर्वांकरता सुरू असतील। देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात आणि देशामध्ये मोठं नेटवर्क मेट्रोचं सुरू झालं आणि विशेषतः ही जी मेट्रो 3ची लाईन आहे, जिचं काम आपण 2017 साली सुरू केलं, अतिशय वेगानं हे काम झालेलं आहे। मध्ये 2.5 वर्ष काही अडचणी त्याच्यामध्ये होत्या, ते आपल्याला ज्ञात आहेत। मेट्रो शेडचा देखील वाद झालेला आपल्याला ज्ञात आहे। पण या सगळ्या अडचणींना पार करून आता आपली ही मेट्रो अंतिम टप्प्यात पोहोचलेली आहे आणि आता त्याचा जो उरलेला भाग आहे म्हणजे आचार्य अत्रे चौकापासनं तर कफ परेड पर्यंत हा भाग देखील ऑगस्ट महिन्यामध्ये जनतेकरता उपलब्ध करून दिला जाईल, त्याचे लोकार्पण केलं जाईल। अशा प्रकारचा प्रयत्न किंवा अशा प्रकारचा निर्धार आमचा आहे आणि त्यावेळी पुन्हा एकदा देशाच्या माननीय पंतप्रधान महोदयांना या ठिकाणी आम्ही निमंत्रित करू। ही जी मेट्रो आहे ही इंजिनिअरिंग मार्वल आहे। आता आपण ज्या रूटवर आलो त्या रूटवर आपण मिठी नदीच्या खालून आलेलो आहे। म्हणजे आपला जो टनेल आहे तो मिठी नदीच्या खालून आलेला टनेल आहे आणि आपण बघितलं असेल तर अगदी गिरगाव सारख्या कंजेस्टेड एरियामध्ये देखील या मेट्रोने आपलं काम आता जवळजवळ पूर्ण केलेलं आहे। 2 स्टेशनचं काम जे आहे ते अंतिम टप्प्यात आहे, ते झालं की पूर्ण मेट्रो खुली होईल। विशेषतः आतापर्यंत जेवढा मेट्रोचा भाग खुला झालेला आहे त्याला चांगला प्रतिसाद आहे, रायडरशिप वाढते आहे आणि एंड टू एंड जेव्हा मेट्रो होईल त्यावेळी रायडरशिप अजून वेगानं या ठिकाणी वाढेल। एकूण 26 स्टेशन्स या संपूर्ण मार्गावर आहेत आणि या 26 स्टेशन्सचं जर आपण बघितलं तर अतिशय स्टेट ऑफ आर्ट अशा प्रकारचे स्टेशन्स तयार केलेले आहेत। अनेक स्टेशन्सला मल्टिपल एंट्री दिलेली आहे, त्यामुळे कुठेही कंजेशन होणार नाही, लोकांची सुविधा होईल अशा प्रकारचा प्रयत्न आहे। विशेषतः मेट्रो 3 ही आपलं जे एअरपोर्ट आहे त्याच्याकरता देखील अत्यंत सुविधापूर्ण अशा प्रकारची ही मेट्रो 3 असणार आहे। त्याला अजून तिथलं काही बांधकाम चाललं आहे, त्यामुळे मेट्रो तर आता सुरू होऊन जाईल, पण लोकांना जी सीमलेस कनेक्टिव्हिटी मिळायची आहे त्याला थोडा काळ लागेल। तोपर्यंत शटल सर्व्हिस ही आपण उपलब्ध करून देऊ, जेणेकरून मेट्रोनेच एअरपोर्टवर लोकांना जाता येईल अशा प्रकारचा आपला प्रयत्न या ठिकाणी असणार आहे। मुंबईतल्या इतर मेट्रोही अत्यंत वेगाने पूर्ण करण्याचं काम आपण करतो आहोत। आपल्याला कल्पना आहे की 2022 साली पुन्हा जेव्हा आपलं सरकार आलं शिंदे साहेबांच्या नेतृत्वात त्यावेळी आपण सगळ्या प्रकल्पांना वेग दिला आणि आता आपला प्रयत्न आहे की यावर्षी
आणि पुढच्या वर्षीपर्यंत 50 किलोमीटर ॲडिशन हे आपल्याला करायची आहे. त्याच्या पुढच्या वर्षी अजून 50 किलोमीटरची ॲडिशन आपल्याला करायची आहे, जेणेकरून हे संपूर्ण MMR रिजन जे आहे हे योग्य प्रकारे आपल्याला त्या ठिकाणी पब्लिक ट्रान्सपोर्टनी जोडता येईल. एक अजून मला चांगली गोष्ट आपल्याला सांगायची आहे की आपण सिंगल प्लॅटफॉर्म सिंगल तिकीट अशा प्रकारचा जो एक निर्णय केला होता की सर्व प्रकारचे मोड्स ऑफ ट्रान्सपोर्टेशन, मग ती मेट्रो असेल, ती सबअर्बन रेल्वे असेल, ती बेस्टची बस असेल, मोनो असेल, सगळ्या प्रकारच्या ज्या काही ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम आहेत या एका तिकिटावर आणि ते तिकीट एकाच प्लॅटफॉर्मवर आपल्याला घेता आलं पाहिजे, अशा प्रकारचा जो आपला प्रयोग होता तो यशस्वी झालेला आहे. त्याच्यामध्ये रोल आउट करून आता त्याचं ट्रायल चाललेलं आहे. हे ट्रायल पूर्ण झालं की तो कमर्शियली आपण रोल आउट करू, त्यामुळे मुंबईकरांना एंड टू एंड सोल्युशन मिळेल. कालच शिंदे साहेबांनी आणि मी बेस्टच्या बसेस आहेत त्याचा गुगलशी टायअप केलेला आहे आणि जो प्लॅटफॉर्म तयार झालेला आहे त्याच्यावर रिअल टाईममध्ये बेस्टची बस कुठे आहे याची सगळी माहिती मिळणार आहे. किती वेळात पोहोचेल हे मिळणार आहे, डिले असेल तर किती डिले आहे हे मिळणार आहे. आणि त्याच प्लॅटफॉर्मवर आपल्याला ट्रॅव्हल प्लॅन देखील तयार करता येणार आहे. म्हणजे आपल्याला एका जागेहून दुसऱ्या जागेवर जायचं असेल तर तुम्ही त्या 2 जागा टाकल्या की तुम्हाला ट्रॅव्हल प्लॅन मिळेल. सगळ्यात क्विकली कसे पोहोचू शकाल, सगळ्यात कमी पैशात कसे पोहोचू शकाल, असे वेगवेगळ्या प्रकारचे ट्रॅव्हल प्लॅन हे देखील त्यात मिळतील. आपलंही जे दुसरं सिंगल प्लॅटफॉर्म आहे त्याच्यावरही ट्रॅव्हल प्लॅनची व्यवस्था आपण केलेली आहे. आपला प्रयत्न असा आहे की प्रवाशांना एंड टू एंड सोल्युशन मिळालं पाहिजे. जास्तीत जास्त लोकांनी पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरला पाहिजे. आपला जास्तीत जास्त पब्लिक ट्रान्सपोर्ट हा ग्रीन आहे, तो पोल्युशन फ्री आहे, पोल्युशन कमी करणारा आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की त्या दृष्टीनं आजचा टप्पा हा अत्यंत महत्वाचा आहे आणि निश्चितपणे पुढचा टप्पा देखील लवकरच आपण पूर्ण करू. आज मुंबई मेट्रो 3 जो करीबन 33.5 किलोमीटर की 33.5 किलोमीटर्स की मेट्रो लाइन है, जो देश की अंडरग्राउंड मेट्रो की सबसे लंबी सिंगल लाइन है, उसका सेक्शन 2A इसका लोकार्पण अभी अभी हमने किया है. आप सभी को पता है आदरणीय प्रधानमंत्री जी के हाथों से इसका जो पहला सेक्शन है 13 किलोमीटर का, उसकी शुरुआत सीप से BKC तक हमने की थी. अब BKC से आचार्य अत्रे चौक तक 9 किलोमीटर, यानी कुल मिलाकर 22 किलोमीटर का अभी ये मेट्रो का सेक्शन अवेलेबल होगा. और अगस्त महीने में हम वापस प्रधानमंत्री जी को बुलाएंगे और यहां पर जो बचा हुआ पोर्शन है आचार्य अत्रे चौक से कफ परेड तक, उसको भी हम उसकी शुरुआत करेंगे. कुल 26 स्टेशंस इस लाइन पर है. ये लाइन एक इंजीनियरिंग मार्वल है. आप देख सकते हैं अभी जिस सेक्शन से हम लोग आए वो सेक्शन का टनल ये मीठी नदी के नीचे से निकला हुआ है. और आगे अगर हम लोग जाए तो जो गिरगांव या बाकी सारा वहां का इलाका है, इतने कंजेस्टेड इलाके में इतने सीमलेस स्टेशंस वहां पर तैयार किए गए हैं. और आप देख सकते हैं कि जो महत्वपूर्ण स्टेशंस है उनको मल्टीपल कनेक्टिविटी भी दी गई है. तो मुझे लगता है कि इसके कारण मुंबई के लोगों को इसका बहुत फायदा होगा. मुंबई की मेट्रो की राइडरशिप ये बड़े पैमाने पर बढ़ रही है. जिस प्रकार से एंड टू एंड कनेक्टिविटी हम देते जाएंगे वैसे राइडरशिप बढ़ते जाएगी. आजचा दिवस मुंबईकरांच्या जीवनातला आनंदाचा दिवस आहे. खरं म्हणजे आज आपण मेट्रो BKC ते मेट्रो 3 आणि टप्पा 2A मेट्रो BKC ते आचार्य अत्रे चौक हे 9 किलोमीटरचं अंतर सुरू करतोय. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी विस्तृतपणे सविस्तरपणे याची आपल्याला माहिती दिलेली आहे. मी आपल्याला एवढंच सांगतो की याचा पहिला टप्पा आपला सिप्स पासून
बीकेसी पर्यंत गेल्या वर्षी आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्या हस्ते त्याचं लोकार्पण झालं होतं आणि आता हा बीकेसी ते आचार्य आत्रे चौक खरं म्हणजे बीकेसी आणि वरळी तसं बघायला गेलं तर एक बिझनेस हब आहे आणि खऱ्या अर्थाने हा बीकेसी ते वरळी हा कनेक्ट होतोय. पुढचा टप्पा आचार्य यात्रे ते आपण कप परेडपर्यंत जातोय म्हणजे पूर्ण 33.5 किलोमीटरचा हा मेट्रो 3चा टप्पा आहे आणि मला वाटतं हा मेट्रो 3 सगळ्यात मोठा एक टप्पा आहे आणि लाखो लोकांना तो दिलासा देणार आहे. यामध्ये आता या मेट्रो 3मुळे 4.5 ते 5 लाख वाहनं जी आहेत ही रस्त्यावरून कमी होतील. हा खूप मोठा फायदा आहे. मोठ्या प्रमाणावर इंधन वाचेल, मोठ्या प्रमाणावर वेळ वाचेल. आता इथं बीकेसी ते वरळी 15 मिनिटांमध्ये आपण पोहोचू, ज्याला आपल्याला माहित आहे, तुम्ही पण जाता रोज, आणि त्यामुळे हे वेळेमध्ये बचत होईल. आणि हा पूर्ण 33.5 किलोमीटर हा जो काही जवळपास 1 तासाच्या आतमध्ये हा पूर्ण कंप्लीट झाल्यानंतर 1 तासापेक्षा कमी त्याचं वेळ लागेल आणि खऱ्या अर्थाने मग आपल्याला सगळ्यांना शेवटी माणसाचा वेळ महत्वाचा आहे, इंधन वाचेल, प्रदूषण कमी होईल आणि या सगळ्याच गोष्टी इथून सगळ्यांना फायद्याच्या होतील. बीकेसीमधल्या राहणाऱ्या लोकांना देखील खूप फायदा होईल. जसं मुख्यमंत्री म्हणाले बीकेसीला लागून आहे ना, की जेव्हा अगोदर 2017ला सुरू झाला मुख्यमंत्री देवेंद्रजी होते आणि नंतर महाविकास आघाडी आली आणि मग तो टप्पाच बंद झाला आणि मलाही सांगितलं की आता तुम्ही हा टप्पा थांबवा. मी नगरविकास मंत्री होतो, पण मला या प्रकल्पाची किती गरज आहे, प्रकल्प किती महत्वाचा आहे, मी काय ते थांबवलं नाही. हे थांबवलं असतं तर आता हे आपण उद्घाटन करू शकलो नसतो, पण मी ते सुरूच ठेवलं आणि स्पीड ब्रेकर बऱ्याच ठिकाणी घातले, पण आम्ही काही ठिकाणी स्पीड ब्रेकर उघडून टाकले. पण आज मला आनंद आहे, जाऊ द्या गमतीचा भाग सोडा, परंतु हा मेट्रो 3 हा प्रकल्प मुंबईसाठी, मुंबईकरांसाठी अतिशय महत्वाचा आहे. यामुळे आणि मुंबई MMR मध्ये देशातलं सगळ्यात जास्त मोठं नेटवर्क मेट्रोचं मुंबई MMR मध्ये आहे. जसं मुख्यमंत्री महोदय म्हणाले आम्ही 50 किलोमीटर आणखी वाढवणार आहे, पुन्हा 50 किलोमीटर वाढवणार, अशी ह्याचं जे काय जशी लोकांची गरज आहे ती गरज ओळखून आपण हे मेट्रोचं काम करतोय. आणि मला आणि आपल्या सगळ्यांना आनंद आहे की हा पूर्णपणे अंडरग्राऊंड आहे, म्हणजे रस्त्यावरची ट्रॅफिक कमी करण्याचा जो काही उद्देश आपला आहे तो या मेट्रो 3मुळे सफल होतोय. आणि या मेट्रोमध्ये आम्ही बसलो त्यावेळेस बिलकुल व्हायब्रेशन नाही, आवाज नाही, ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी. आपल्या भिडे मॅडम मला म्हणाल्या की अतिशय ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीचा वापर केलेला आहे. आमचे सर्व टीमचे लोक आहेत, जपानचे कॉन्सुलेट जनरल आहेत आणि या सगळ्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने, आणि मगाशी मुख्यमंत्री महोदय म्हणाले हे मिठी नदीच्या खालून जातोय, त्यामुळे वरती ट्रॅफिकला कुठलाही त्रास न होता हा कंप्लीट मेट्रो नेटवर्क जेव्हा आमचं 337 किलोमीटर किंवा एंड टू एंड आम्ही कनेक्टिव्हिटी दिल्यानंतर जी रस्त्यावरची ट्रॅफिक आहे ती जवळपास 50% जास्त कमी होईल, प्रदूषण कमी होईल, लोकांचा वेळ वाचेल, तुमचाही वेळ वाचेल, तुम्हाला बातम्या देखील लवकर देता येतील, मंत्रालयात देखील लवकर इफिशियंटली काम करता येईल आणि म्हणून लोकांना घरी देखील लवकर जाता येईल, घरच्या लोकांना देखील जास्त वेळ देता येईल. आणि म्हणून मेट्रो हा प्रकल्प मुंबईकरांना वरदान ठरलेला आहे. सुरुवात झाली देवेंद्रजींच्या मुख्यमंत्रीच्या काळात 2017 मध्ये, त्याच्यात थोडासा गडबड झाली. हा त्यांनी तर बसावं ना, त्यांचं तिकीट पण आम्हीच काढू. हा, आणि उद्यापासून त्यांनी प्रवासाला सुरुवात करावी. आता प्रवास करायला तर आम्ही त्यांना लावलेलंच आहे सगळीकडे. त्यामुळे हा मुंबईकरांना वरदान ठरणारा हा मेट्रो प्रकल्प आहे. जसं मुख्यमंत्री महोदय म्हणाले की आम्ही पुढच्या टप्प्यात आदरणीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्या हस्ते ऑगस्टमध्ये हा कंप्लीट टप्पा पूर्ण होईल आणि खऱ्या अर्थाने मेट्रो 3 हा सगळ्यात महत्वाकांक्षी आणि अंडरग्राऊंड हा मेट्रो प्रकल्प आहे. 27 स्टेशन आहे त्याच्यात, फक्त 26च्या 26 अंडरग्राऊंड आहे, एकच मला वाटतं वरून आहे. आणि आपण पाहतो हे स्टेशन देखील, हे मला वाटतं मेट्रोच्या सगळ्यात मोठं स्टेशन आहे
हे बीकेसी सगळं नाही, हे नाही म्हणजे तेच आपण तिथून सुरू केलं. बीकेसी जे स्टेशन आहे जिथून सुरुवात केली ते देखील मोठं ठेवलेलं आहे, समजून जा तुम्ही. त्यामुळे आजच्या या मेट्रोच्या बीकेसी ते आचार्य अत्रे चौक या प्रकल्पाला मी खूप खूप शुभेच्छा देतो. आणि अश्विनी भिडे मॅडम आहेत, बाकी सर्व आमचे इतर अधिकारी आहेत, जायका आहे, ज्यांनी हा मेट्रो प्रकल्प उभा करतोय. क्या कंपनी का नाम है? टाटा आयटीडी. त्यांनाही धन्यवाद दिले पाहिजे की अतिशय चांगलं काम केलंय. मार्वल काम आहे, सुपर काम आहे आणि असंच काम या मेट्रोचं होत राहील आणि मुंबईकरांना मोठा दिलासा मिळत राहील. एकतर पहिल्यांदा वित्त आयोगाचे जे अध्यक्ष आहेत श्री अरविंद पानगडियाजी यांनी महाराष्ट्रामध्ये जे काही आपले इन्फ्रास्ट्रक्चरचे कामं झाले त्याच्याबद्दल समाधान व्यक्त केलेलं आहे. आणि आम्ही MMR हा जो काही हब तयार आपण करतोय त्याकरता अतिरिक्त निधीची मागणी केली आहे. अर्थात आता ते किती निधी देणार हे आज कोणीच सांगत नसतं, त्यांचा रिपोर्ट येईल त्यावेळेस हे लक्षात येईल. अभी चाहे वो पुलिस हो, चाहे कोस्ट गार्ड हो, चाहे नेवी हो, सारे लोग अलर्ट मोड पर है. रेगुलर एक्सरसाइजेस चलती है, उसके SOPs तय है, उसके अनुसार जो आपके वॉरबुक होते हैं उसके अनुसार जो जो भी चीजें करनी जरूरी है वो सारी चीजें हमने की है. अभी इसके बाद एक हमारे इंटरनल सिक्योरिटी के दृष्टि से भी हम लोग एक जायजा लेने वाले हैं. एक मीटिंग भी हम लोगों ने बुलाई हुई है, तो हम लोग पूरे अलर्ट मोड पर हैं. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए TV1 इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत